महाराष्ट्रात स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। दिवस दुसरा आज आपण पाहणार आहोत सेविंग अकाउंट चे जे रूल आहेत ते काय आहेत। जर आज आपण पाहणार आहोत की बँकेत जर सेविंग अकाउंट तुमचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। ही कुठली आहे आणि बँकेच्या कुठल्या योजनेमुळे कुठल्या निर्णयामुळे सेविंग खाते ज्यांचाही त्यांना फायदा होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती या YouTube चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल। आपण पाहत आहात योजनाकार लोकप्रिय YouTube चॅनल। आता सबस्क्राइब करा। तर राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जर तुमचे बँक खाते असेल आणि बँकेत सेविंग अकाउंट जर असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी पैशाची गुंतवणूक करत असतो। काही लोक जे सेविंग करत असतात त्यासाठी तो बँक खाते उघडतात, कुठल्या ना कुठल्या बँकेत त्यांचे खाते असतात। जसे की आपण जास्तीत जास्त बँक खाते जे आहे ते SBI बँकेचे असतात, कोणाचे HDFC, कुणी ज्या अनेक प्रकारच्या बँक आहेत त्या बँकेमध्ये सेविंग अकाउंट असतात, करंट अकाउंट असतात आणि झिरो बजेट वरले अकाउंट असतात। हे 2-3 अकाउंट चे प्रकार आहेत। आता सेविंग अकाउंट वर आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँकेतच बचत खाते उघडतात, आपल्या पैसे जमा करतात, त्यामुळे पैसे सुरक्षित राहतात। त्यासोबत 2 ते 3% व्याजदर परतावाही मिळतो। तर दुसरीकडे अनेक जण आपल्या पैसे बँकेच्या FD या योजनेमध्ये सुद्धा अनेक जण जे इनरोल आहेत ते करत असतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या सेविंग अकाउंट मध्ये गुंतवणूक करू शकता आणि अशा पद्धतीची हे आहे। तर प्रत्येक बँकने आपल्या ग्राहकांना स्वीप इन FD मध्ये वेगवेगळी मुदत, किमान रक्कम आणि व्याजदर देत असते। म्हणजे FD ही योजना आहे सेविंग अकाउंट धारकांसाठी। हीच महत्त्वाची बातमी होती की त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना चा लाभ घेऊ शकता मित्रांनो तुमचं सेविंग अकाउंट असेल तर। धन्यवाद। जय शिवराय।